आपलं मागच्या भागामध्ये झालं की आपल्याला कुठलं स्तोत्र वाचायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक स्तोत्राच्या इथं अगोदर दिलेलं असतं की हे कशासाठी आहे. आपण काय करतो की पटकन मला त्याचा इफेक्ट मिळेल की मला पटकन माझा अडथळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हेच मला पाहिजे, तेच मी स्वीकारलं पाहिजे. हा एक भाग असतो. आणि दुसरा भाग की जो आत्ता एक 10 दिवस समाजामध्ये जे चाललेल्या अस्थिरत्या गोष्टी आपण सगळं मीडियावर बघतो. काही ती जिहादी प्रकरणं आलेली आहेत किंवा सगळ्या ह्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सध्याच्या मुलांच्या मानसिकतेची सगळ्यात गंभीर प्रश्न असा आहे. आपण मंदिर स्थापित आहेत. म्हणजे ज्यांचा जन्म 1962-64 ते 74-75 पर्यंत झालेला आहे. ही पिढी आत्ता आपण म्हणू तर ती वडीलधारी पिढी आत्ता त्यांना म्हणायला लागेल की ह्याच्यातनं आत्ता आपण आहोत. आपल्या आधीच्या पिढीनी जे स्थापन केलेले मंदिर आहेत, मठ आहेत, ह्याचं आत्ता आपण सगळे जण त्याची सेवा करतोय, तिथं जातोय, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. पण पुढची पिढी जी आहे, आता तरुण जी येते, त्यांना कोणालाच ह्या अध्यात्म ह्या विषयामध्ये एक इंटरेस्टच नाही आहे. आणि असं मी म्हणत नाही की सगळ्यांना कोणीच नाही, असं आहेत काही जण त्याच्यात. आणि आई वडिलांना हे त्यांना पटवून देता येत नाही किंवा त्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे मागं जसं सांगितलं होतं की आपण मंत्र म्हणायला लागलो की घरात झोपलेला मुलगा असेल तर तो हायपर होतो त्याच्यामध्ये. हाही एका भागामध्ये केला होता आणि तेव्हा सुद्धा 1-2 जणांना सांगितलं की आम्हाला सेम अनुभव येतात. त्याचं कारण असतं की त्या देहाला, त्या मेंदूला त्याची ओळख नसते. ही ओळख आपण करून द्यायला पाहिजे आणि ती सहजतेने जर दिली तर पुढची पिढी अध्यात्माच्या मार्गाने जाणार आहे. पण बघा आत्ता जे फोन येतात किंवा जे संपर्क करतात, माझ्या परत मुलीचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही, बहिणीचं होत नाही, तर आम्ही काय करू. पण ज्याचा जो सफरर आहे, जो त्याच्यातनं अडचणीत आहे, तो कधीच फोन करत नाही. म्हणजे आई वडील हे वडीलधारी म्हणून ते फोन करतात की माझ्या मुलाचं काय व्हावं किंवा मुलांनी काय करावं. पण आणि पत्रिका पाठवू का, पत्रिकेमध्ये काय आहे. आधीही सांगितलं की सगळ्या 100% गोष्टी पत्रिकेशी तुम्ही जोडू नका. तुमचेच तुम्ही काय मुलाला खायला घातलेले आहेत लहानपणापासून. खायला म्हणजे काही मॅगी किंवा नॉनव्हेज किंवा असं म्हणत नाही. अध्यात्म काय खायला घातले हे पहिलं कळणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे आज माझं मुलाचं लग्न होत नाही म्हणून आता मला परमेश्वर आठवला, आता मला महाराज आठवले, आता मला देव आठवला, तर तसं करून नाही चालत. कुठलीही गोष्ट ही पहिल्यापासून जशी जमिनीची मशागतपासून जेव्हा सुरुवात होते, बी पेरण्यापासून होते, तेव्हा त्याला उत्तम धान्य मिळतं काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी. तसं इथं आपण काय केलं हे आपण विचार करत नाही. दुसरी गोष्ट, आपल्यावरती कधी कोणी म्हणजे दबाव आणलाय का, प्रेशर आणलेलं आहे का की इथं अमुक मंदिरात जा, हा आपण विचार करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आत्ताच्या सध्याच्या पिढीला कशाचं पुस्तकांमध्ये ज्ञानच नाहीये, कारण आपणच घरामध्ये पुस्तकं ठेवत नाही. आपल्याला झालेलं आहे आता ऑडिओ बुक आलेलं आहे. मग ऑडिओ बुक आपण लगेच दुसऱ्याला लगेच सांगतो ते किंडलचं तो हे घे किंवा त्याच्यामध्ये घे. आता ऑडिओ बुक आलंय म्हणजे वाचायची पण कटकट नाही, नुसतं बाजूला ठेवलं की ते वाचणं होतं. याचा कुठेही उपयोग होत नाही. जे तुम्ही बाजूला ऐकता आणि तुम्ही जे स्वतः पुस्तकातनं ऐकता, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, एखादा ग्रंथ वाचता, तेव्हा तुमचं मन हे त्या गोष्टीवरती विचार करतं. पण जेव्हा बाजूला तुम्ही ऑडिओ ऐकता, तेव्हा तुमचं मन तेवढं त्याच्यामध्ये विचार करत नाही. करत नाही असं नाही, पण तेवढं करत नाही जेवढा फरक किंवा इम्पॅक्ट तुम्ही पुस्तक किंवा तो ग्रंथ वाचल्याने होतो. महाभारत त्याच्यामध्ये आलं, सगळ्या गोष्टी आल्या. आता मुलांचं जर म्हटलं, एक आता एक 4 दिवसापूर्वीच उदाहरण सांगतो. एक काळे म्हणून ताई आहेत डोंबिवलीच्या. त्यांनी फोन केला. ते म्हटलं की माझा मुलाचं नाव अमोल. तर तो म्हटला काही करत नाही, उगाच तो दिवसभर इकडं तिकडं हे करत असतो. आम्ही तिकडं पत्रिका दाखवली, त्याचं
सध्या गुरु पण बदललेला आहे आणि राहूचं आहे म्हणले, ते सगळे तोडगे केलेत, आम्ही पूर्ण केलेलं आहे. पण तो काही हे करत नाही. त्याला किती वेळा सांगितलं की देवाचं नाव घे, पण तो बसतच नाही. जरा तुम्ही बोलाल का? आता त्यांना बोलाल का म्हटलं, आता तो मुलगा बोलायलाच तयार नाही, तर बोलाल का? पण हे माझ्याशी बोलेपर्यंत ती बाई त्या मुलापर्यंत गेली आणि म्हणले, अरे बोल. तो मुलगा मी ऐकतोय, मी तो बोलतोय. म्हणजे कोण आहे? असं तो मुलगा तिकडनं म्हणला, अरे तू बोल, ह्या सरांशी बोल. मग त्यांनी बोला, हॅलो, असं त्यांनी हे केलं. म्हटलं, बाळा तुझं नाव काय त्याच्यामध्ये? म्हणजे इथं कोणी बाळबीळ नाही, असं त्यांनी मला पटकन सांगितलं. म्हटलं, नाही तुमचं नाव काय? म्हणलं, अतुल. बरं. म्हटलं, काय करता तुम्ही? नोकरीला आहे म्हटलं. म्हटलं, बरं. आता एवढंच मी संभाषण करू शकत होतो, कारण ज्या मुलाला मी कोण माहीत नाही, मला तो कोण माहीत नाही, ह्याच्यामध्ये मी त्याला डायरेक्ट तू अध्यात्माची सुरुवात कर, कसं त्याच्या सांगणार आणि विषय काढणार. परत त्याच्या आईमध्ये बोलले, स्पीकर फोनवर फोन होता, की अहो अजिबात ऐकत नाही, आता त्याला तोडगा सांगितला तर तो करत नाही, मंदिरात जात नाही, आता त्याला 7:30 चालू आहे, शेवटचं आहे, किती त्रास होत आहे, सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्याला सांगणं तर प्राप्त होतं, ज्या विश्वासाने त्यांनी फोन केला होता. आणि तो मुलगा म्हटला, काय करायचं हे करून? म्हणजे त्या मुलाचा एक दृष्टिकोन मला आवडला. तो म्हटला, तुमची गरज आहे म्हणून तुम्ही ते मला तेल घालायला लावता तिथं, आणि तुमची गरज संपली की हे करायचं नाही. म्हणजे एवढं निश्चित होतं की मुलाची बुद्धी उत्तम होती आणि तो स्वार्थी विचार करत नव्हता की फक्त कामापुरतं देवाला जायचं. तर म्हटलं अतुलजी, तुम्ही एक काम कराल? म्हटलं, तुम्हाला कुठला देव आवडतो? तो म्हटलं, कुठला देव आवडतो? ते म्हटलं, काय खायचे पदार्थ आहेत का? म्हटलं, नाही, तरी त्यात तुम्हाला सांगा की कोणाला जर तुम्हाला साधना करायची झाली तर कशाची करायची, तर तुम्हाला कुठलं आवडेल? तर तो म्हटलं, तसं आपलं काही नाही. मी म्हटलं, मंडळाच्या गणपतीच्या 10 दिवस म्हटलं मी पूर्ण मदतीला जातो. बाप्पाची वर्षातनं 10 दिवस म्हटलं व्यवस्थित सगळी सेवा करतो. तर म्हटलं, म्हणजे तुला गणपतीचं नाव घ्यायला आवडेल का? तर म्हटलं, ठीक आहे, पण मी काय घेणार बिणार नाही म्हटलं. म्हटलं, बरं नको घेऊ, घेऊ नका म्हटलं. म्हटलं, कुठलं त्याच्यामध्ये? हा ठीक आहे म्हणे, गणपती. म्हटलं, बरं, हरकत नाही. म्हणतात, तुम्ही तंबाखू खाता का? तर म्हटलं, नाही, पान पराग खातो. मला थोडं आश्चर्य वाटलं की आता मिळत नाही ते कसं मिळतं, मिळत असेल. म्हटलं, बरं, थुंकता का? आता म्हटलं, थुंकतो ना, त्याच्याशिवाय कसा खाणार? म्हणजे ही तशी भाषा होती. म्हटलं, बरं. मग म्हटलं, तुम्ही आता असं करा, आजपासून जेव्हा थुंकाल तेव्हा गणपतीचं नाव घ्या आणि थुंका. आता म्हटलं, काय सर्किट डॉक हाफ मॅड आहे का तुम्ही? म्हटलं नाही, तुम्ही एवढंच करा, तुम्ही जेव्हा थुंकाल तेव्हा फक्त आधी गणपतीचं नाव घ्या आणि मग थुंका त्याच्यावर. तर आईला म्हटलं, घे, कुठल्याही येड्याच्या नादी लागले तर ह्याच्यामध्ये, असं करून त्याने आईला फोन दिला. मग आईने हे केलं की नाही, सॉरी वगैरे असं तो बोलला. मी म्हटलं, अहो नाही, ठीक आहे, आपण म्हटलं 1-2 दिवसानंतर बोलू त्याच्यामध्ये, आणि फोन ठेवून दिला. आणि गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या अतुल काळेंचा स्वतःचा फोन आला. मला म्हटला की त्या दिवशी काल झालं ते, सॉरी बरं का, ते काय झालं, माझं झोप पूर्ण झालेली नव्हती आणि त्यामुळे हिने माझं डायरेक्ट टकोळं हरवलं. म्हटलं, बरं, ठीक आहे. म्हटलं, कशासाठी फोन केला होता? नाही, तुम्ही कुठं असता म्हटले? याच्यात मुंबई. म्हटलं, मी पुण्यात असतो, पुण्यात. म्हटलं, आता जून नंतर आपण भेटू. मला म्हटला, काल तुम्ही माझी गोची केली. म्हटलं, काय झालं त्याचा? म्हटलं, अहो पान पराग खातच आलं नाही मला. म्हटलं, का? म्हटलं, पहिली पुडी खाल्ली आणि नेमकं म्हटलं मनात नव्हतं तरी ते मनामध्ये देवाचं नाव आलं, थुंकणार कसं म्हटलं. मग म्हणलं, थुंकलंच नाही, ते गिळलं, तर ते गिळत मला उलटी झाली. मग नंतर काही खाल्लंच नाही म्हटलं त्याच्यात. तर म्हटलं, तुम्ही दुसरं काहीतरी सांगा ना. म्हटलं, तुम्ही काहीच करू नका, काही करा, तुम्हाला फक्त काय म्हटलं, गणपतीचं नाव घ्या आणि करा, तुम्ही तुमची कृती करा, मी काय शब्दावरती काय मागं हटणार. बरं म्हटलं, मग तुम्ही मला सांगा, मग लवकर आपण येऊ का पुण्याला? म्हटलं, मी उद्या. म्हटलं, नका येऊ, पुण्याला नका येऊ उद्या, तुम्ही आधी तुम्हाला जर बघा, तुम्ही 15 दिवस तुम्हाला कसं वाटतंय, मग आपण बोलू. ठीक आहे. कालही संध्याकाळी परत त्याचा फोन. अहो म्हटलं, फारच अवघड झालं राव. म्हटलं, आता मला 2 नंबरलाही जाता येत नाही त्याच्यामध्ये, कारण काय, मी पान पराग टाकायचं म्हटलं तर पहिल्यांदा आता टाकतानाच म्हटला ब्लॅकनी घेतो विकत, आणि आता तोंडात टाकताना म्हटलं, ते आता तोंडात टाकताना पण म्हटलं गणपतीचं नाव येतं, बाप्पाचं, आणि आता थुंकणार कसं म्हटलं. म्हटलं, ठीक आहे,
कर म्हटलं, बघा 15 दिवस त्याच्यामध्ये. नाही नाही म्हटलं, आता कशाला 15 दिवस नको, सोडूनच देतो म्हटला, नाहीतर आपले माझे पैसे वाचतील ह्याच्यामध्ये, पण नाव घेऊ काही घेणार नाही म्हटलं मी. म्हटलं नका घेऊ, काही हरकत नाही, कारण थुंकतानाच फक्त नाव घ्यायला सांगितलं होतं ना, बाकी तुम्ही ती कृतीच बंद केली तर म्हटलं देवाचं नाव घ्यायचा काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. हो ना, आपण म्हटलं त्या बाईला आईला कळत नाही ना, म्हटलं ते आपलं 7:30 चालू आहे, ती म्हटली इकडं जा तिकडं जा, त्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये पण ते खरं काय असतं का होत असं. म्हटलं ते ग्रहांचं असतं, पाऊस आला की पावसाळा कसा म्हटलं येतो, पाऊस जोरात पडतोच म्हटलं असं. म्हटलं एक मला सांगा, तुम्ही तुमचं गाव कुठलं आहे, कोकणातलं त्यांनी गाव सांगितलं. म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला एवढं तर म्हटलं माहिती आहे की समुद्राला भरती ओटी होते. म्हटलं अर्थातून म्हटलं, पण ती चंद्रामुळे होते एवढं माहिती आहे, तेही माहिती आहे म्हटलं. म्हटलं याचा अर्थ काय की ग्रहांचा परिणाम होतो. नाही हो म्हटलं, ठीक आहे म्हटलं, ते काय कळत नाही, बरं ठीक आहे चला जाऊ द्या, सोडून द्या, तुम्ही मला सांगा मी कोणाचं नाव घेऊ, आपल्या डोक्याला त्रासच नको. म्हटलं कोणाचंच नाव नका घेऊ तुम्ही. 15 दिवस जे आहे ना, आता गणपतीचं ठरलं ना, आपण रोज बदलायचं नसतं म्हटलं, गणपतीचं नाव घ्या त्याच्यामध्ये. नाही ना, आता बंद केली ना, पुडी बंद केली म्हटलं ठीक आहे, पुडी बंद केली म्हणून काय झालं, म्हटलं तीच तर गोची झाली. आता कंटिन्युअस तोंडामध्ये गणपती काय खाता आणि काय का म्हटलं तर गणपती चूळ भरायला गेलो तर म्हटलं राव तुमचं, मला ते डोक्यात तेच येतं आणि गणपतीचंच नाव मनात येतं पहिलं घेतलं. म्हटलं हरकत नाही, काळजी करू नका, 15 दिवसांनी आपण भेटू म्हटलं, बोलू आपण त्याच्यामध्ये. मग संध्याकाळी जेव्हा त्याचं बोलणं झालं, अर्ध्या तासानं त्याच्या आईचा फोन आला. ते म्हणले आज पोरं घरामध्ये वेळेत आला, 8 वाजताच आला आणि पुडी वगैरे काही खाल्लेलं नाही, तर म्हटलं ते काय टीव्हीवरती कार्यक्रम बघतो तर ते अगदी तोंडात त्याचा तो बार भरलेला असतो, आज काही नाही. म्हटलं मग तुम्हाला याचा आनंद वाटतं का दुःख वाटतंय. नाही नाही मला जरा थोडं हे वाटतं. म्हटलं ठीक आहे सोडून द्या, ते आता मुलगा आणि मी बघेन, तुम्ही त्याच्यात नाही, पण काय झालं काय असेल सांगा ना आम्हाला. म्हटलं नाही सांगणार, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम दूर झाला किंवा त्याच्यामध्ये आहे, मग त्याला मी अजून आता तो करतोय तर अजून सांगू का. म्हटलं अजिबात सांगू नका, तुम्ही त्यांना कुठलंही प्रेशर करू नका. सहजता आणि स्वीकार ह्या दोन गोष्टी जर मनुष्याच्या वैचारिकतेने आणि देहाने स्वीकारल्या तर त्या कायमच्या होतात. आणि हीच अध्यात्माची सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त ती गोष्ट तुम्ही कुठं आणि कशी वापरता. म्हणजे एखाद्याला जर बघा गंमत करा की गणपतीचं नाव घ्यायचं आणि थुंकायचं, तर कसं वाटेल सांगायला. पण त्याला ती लाज वाटली आणि एक आपण म्हणतो ना की आपण कितीही समजून सांगितलं तरी काही वेळा काही गोष्टी होत नाहीत. मग अशा यांना कुठलंही प्रेशर करायचं नाही मुलांना. आणि आयती सवय की ह्या मठातला हा प्रसाद आहे, एवढं तरी खा, हा अंगारा लाव, हे कर, ह्या गोष्टी करू नका. ह्या गोष्टी करायच्या नाही. रामरक्षा मधला जो अर्थ आहे किंवा रामरक्षा जे म्हणतोय ना, तर तुम्ही तुमचं असं म्हणा की समोरच्या माणसाला त्याच्यामध्ये उत्कंठा वाटली पाहिजे की हा काय म्हणतोय किंवा ही काय म्हणते. कारण शेवटी समोरचा जो बघत असतो ना, त्याला कुठल्या तरी प्रकारचं एक असतं की हा समोरचं काय म्हणतोय, काय बडबड करतोय, ही गोष्ट असते. दुसरी की मुलं उशिरा उठतात आणि ह्या उशिरा उठण्यामुळे मुलांमध्ये कुठले संस्कार नाही. बरं पहिल्यांदा तुम्ही मुलांना लवकर उठवलं नाही, त्यामुळे आता जर मुलं उशिरा उठली तर त्यांना दोष देऊन उपयोग नाही. अजून एकांचं असंच झालं होतं, ते म्हटलं तो 12 वाजता उठतो दुपारी, पण हे नव्हतं सांगितलं की तो नाईट शिफ्टमध्ये काम म्हणजे रात्री उशिरा 2 वाजता घरी म्हणजे कॉल सेंटरमध्ये काम करतो. तो रात्री 2 वाजता घरी येतो, 2 वाजता आल्यावर तो जेवतो पहाटे आणि मग झोपून काढतो. म्हणजे आपण एक तासभर धरू, म्हणजे 3 वाजता झोपणारा मुलगा अर्थातच 12ला उठणार. पण आई वडील सांगताना असं सांगतात तो 12 वाजता उठतो, हे चुकीचं आहे. मग सहजतेने जो प्राप्ती होते ती ह्या अनुषंगाने होते की कोणाला काही करू नका. आणि कधीही मुलांना वाचनाची सवय लावा, मठात जायची सवय लावू नका. अगदी माझं स्पष्ट मत आहे. परत एकदा सांगा. घरामध्ये मुलांना वाचनाची सवय, म्हणजे जे तुम्ही वाचताय, रामरक्षा तुम्ही म्हणताय ना, रामरक्षेचं पुस्तक समोर ठेवा, रामरक्षेचं स्तोत्र पुढे ठेवा, भीमरूपीचं स्तोत्र पुढे ठेवा. फोर्स करू नका.
एक दिवस तिथं तो हात जातो आणि ते उलगडलं जातं. ही खात्री बाळगा. एका दिवसात तुम्ही मुलांना पूर्ण बदलायला जाऊ देता. कुठल्याही प्रकारे मुलांना मठात जा, मंदिरात जा, शनीला जा, ह्यांना जा, फोर्स करू नका. त्यांनी काहीही साध्य होणार नाही. आणि परत सांगतो की शनीला जाऊन शनिवारी म्हणजे स्वार्थासाठी परमार्थ करू नका. मला फक्त 7.5 आहे म्हणून आता 7.5 वर्ष याच्यामध्ये मी फक्त शनीला जाऊन हे करणार, नंतर शनी महाराजांच्या मंदिराकडे बघणार पण नाही, असं करू नका. ही तत्व आहेत, ही तुमच्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रोग आणि भोग ह्या दोन गोष्टी प्रत्येक जीवाच्या चुकलेल्या नाहीत. ह्या आपल्या जीवनामध्ये येणार आणि त्याच्याच ही स्तोत्र काय करतात, ते रोग आणि भोग नष्ट करत नाही, तुम्हाला तुमची ताकद वाढवतात की ते तुम्ही सुसह्य कसं होईल, त्याच्यामधनं तुम्ही कसं बाहेर पडाल. एखादं संकट आलं तर ते संकटाला, आता करोना आला तर करोनामध्ये नुसतं देवाचं नाव घेतलं का आपण, तर सगळ्यांनी ते सॅनिटायझर वापरलं, मास्क वापरला, हे वापरलंच ना सगळ्यांनी. तेव्हा मंदिरं बंद ठेवली, मंदिरामध्ये कोणाला त्याच्या माणसं जायची नाही. तुम्ही भावनिक न होता प्रॅक्टिकली विचार करा की नुसतं आपण सगळ्यांवरती गोष्टींवरती बंदी करून होत नाही. सहजतेने सर्व गोष्टी प्राप्त होतात, तेवढं आणि त्या अनुषंगानेच त्या घडणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामध्ये रोग आणि भोग हे 100% येणार. कोणीही असा ह्या पृथ्वी तलावरती वाचलेला नाही. अगदी परमहंसांना सुद्धा कॅन्सर होता, विवेकानंदांना सुद्धा अनेक रोग होते, पण त्यांचं उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं. जेवढे संत महात्मे असतात की त्यांना नंतर लोकांची नकारात्मकता घेऊन त्यांना त्रास होतो, आपण विचार करत नाही. इव्हन तुम्हाला सांगतो, जेव्हा मी थोडंसं तेंबे स्वामींचं बघत होतो, दोनदा काहीतरी टीव्ही झाला, दोनदा लेप्रेसी झालं, त्यांचा ह्याचे परसाकडेचे त्रास होते, म्हणजे लूज मोशन्स व्हायचे त्यांना, म्हणजे ते करून सगळं त्यांनी ते पाळलं. अगदी नक्की. म्हणून हा जो भाग आहे ना, आपण पहिला जीवनामध्ये हे रुजवून घ्या की माझ्या आत्ताच्या सध्या जीवनात असलेल्या अडचणी कुठलीही असो, मुला मुलींचं लग्न असो, तुम्हाला आजारी असो, कोणी कॅन्सरनी आजारी असो, प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन हे आहेच आहे. असं सोल्युशन नाही अशी या जगतामध्ये गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीत सोल्युशन आहे, पण ते सोल्युशन तुम्ही स्वीकारताना, ते करताना पुढच्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं. नुसतं तात्पुरतं लग्न झालं की त्याच्यामध्ये नाही, मग त्यांच्यात जर जाड असतील, मग नंतर मुलं, म्हणून नंतर म्हणजे सुखातनं दुःखाचा जर जन्म होत असेल तर ते सुख न प्राप्त झालेलं चांगलं, ह्याचाही आपण सहजतेने विचार करणं गरजेचं आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला वाटतं की बऱ्याच आई वडिलांचं वाटतं की मी मुलासाठी एवढा जप केला आहे, मी मुलांसाठी हे पारायण करते, मी मुलीसाठी हे करते. अगदी स्थळं येतात, पण ते होकारातमध्ये काही होत नाहीये, अनंत गोष्टी त्याच्यासाठी केल्या. तर भाग तसा नसतो. तुम्ही इथं शैक्षणिक मुद्दा हा पहिला जोडला जातो. दुसरी गोष्ट तुमची आवड निवड, ह्या दोन गोष्टींमुळे होत नाहीत. आणि तिसरी गोष्ट असते की ज्याचा फायदा ज्योतिषी घेतात, ते म्हणजे ते ग्रहांना नावं ठेवायची. ग्रहांचा दोष नक्कीच असतो, पण तुम्ही योग्य उपाययोजना केली ना तर तो तुमचा सॉल्व्ह होतो. हाताला लागलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मलम जर लावायचं असेल तर तुम्ही ते मलम लावलंच पाहिजे. ते जर तुम्ही लावलं नाही की देव आहे आणि तो माझं बरं करेल, तर तेवढी आपली साधना पण हवी. आपण तेवढं साधना करतो का, तेवढं एकनिष्ठ त्या तत्वाशी आहे का, तरच त्या गोष्टी सहजतेने होतात. आणि ह्या सर्व संतांनी हे भोग भोगलेले आहेत, त्यामुळे भोग भोगूनच संपवायचे असतात. तुम्हाला जर औषध जिथं आहे त्या परमेश्वरानं तयार केलं, नाहीतर आयुर्वेद ही शाखा तयार झालीच नसती. लक्ष्मणाला परत
म्हणजे शुद्धीत आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी मारुतीला एवढं उड्डाण करून त्या सुषेण वैद्याला आणायला सांगितलंच नसतं. हा विचार आपण करणं गरजेचं आहे की प्रत्येक ठिकाणी औषध हे दिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी ते स्वतः अप्लाय केलेलं आहे, वापरलेलं आहे याच्यासाठी, लक्ष्मणासाठी. मग आपणही सध्या जीवनामध्ये ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. मला जर एखादा रोग झालेला आहे तर ठीक आहे, झालेला आहे, ह्याच्यावरती औषध नक्की मिळणार आहे. दुसरं, नुसतं पत्रिकेबरोबर नाही तर कर्माशी ह्या गोष्टी निगडीत असतात. प्रत्येकाला माहिती आहे की कर्माचे हे 3 प्रकार आहेत. मागं एका वचनात सांगितलं होतं की आपण कर्माच्या बाबतीत सांगितलं की कर्म, अकर्म आणि विकर्म अशा 3 गोष्टी भगवद्गीतेत मुळात भगवंताने सांगितलेल्या आहेत. कर्म म्हणजे काय, ते मी करतोय. आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे हे मी कर्म करतोय. पण हे मी बोलतोय हा जो शब्द जो आहे ना, मी हा शब्द, हा जर याच्यामध्ये मी वापरला तर ते कर्म झालं. पण माझं मुख किंवा मी हेमंत बापट बोलतोय पण बोलवता धनी तो आहे. कर्म करून कुठल्याही प्रकारे कर्माच्या फळाची अपेक्षा जी व्यक्ती किंवा आपण करत नाही त्याला अकर्म म्हणतात. केलेलं कर्म हे मी केलंय ह्याची जाणीव होऊ न देणं. आता मंदिरामध्ये पुजारी पूजा करत असतो, आपण म्हणतो की पूजा केली, मग ते गुरुजी पूजा करतायत. पण ते जेव्हा म्हणतात की मी पूजा करतो, ती कर्म झालं. पण जेव्हा होतात की करून घेणारा तो आहे, हा भाव आहे बरं का. म्हणजे हा कर्म, अकर्म, विकर्म हे समजायला भाव लागतो त्याच्यात. आईने बाळाला दूध पाजलं, कर्म केलं. पण ती जर तिच्या मनात आलं की मी याला दूध पाजलं नसतं तर ह्याचं काय झालं असतं, तर ते अकर्म झालं. म्हणजे ते लक्षात न येणं तिच्या, की सहजतेने ती पाना त्या बाळाला आपल्या स्तनाशी लावते. तिच्या मनात पण नसतं की मी काहीतरी कर्म करून माझ्या मुलाला दूध पाजते. नाही, हे अकर्म झालं. म्हणजे कर्माची जाणीव न होणं, ती कृती करून त्या कृतीची जाणीव किंवा त्याचं कर्तृत्व पण न स्वीकारणं, ह्याला अकर्म म्हणतात. आणि हे आपल्याकडनं घडणं गरजेचं आहे. कर्म उत्तम होण्यापेक्षा अकर्म उत्तम होणं हे गरजेचं आहे. ह्या संज्ञेच्या अनुसरून हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. कृती करायची, मी एखाद्याला मदत केली, पण ही मदत करताना ही भगवंतानी मला प्रेरणा दिली आणि मी त्याला मदत केली आणि मी मोकळा झालो, हा भाव महत्वाचा आहे. मी मदत केली म्हणून तो वाचला हे म्हणणं म्हणजे ते कर्माशी आपण जोडलं गेलो. मग अशा वाईट गोष्टी असतात की एक असं आहे की मंदिरामध्ये प्रसाद येतो, आपला प्रसाद घेऊन येतो, आपण तो प्रसाद इतरांना वाटतो. आपण किती ठिकाणी बघितलेलं आहे की ठराविक लोकांनाच काही ठराविक गोष्टी मिळतात, सगळ्यांना मिळत नाही. आणि तो मनुष्य त्याच्या स्वभावानुसार ती गोष्ट आली ना की सगळ्यांना प्रसाद मिळाला म्हणून तो वाटून मोकळा होतो. हे तो जो भावाने वाटतो हा त्या माणसाचा भाव ठरवतो की त्या कर्माचं अकर्म फळ देणार आहे का कर्म फळ देणार आहे, हे तिथं ठरतं. मग त्या माणसाला जर काही दोष असेल आणि त्याच्यासाठी त्याला ती गोष्ट दिली गेली असेल तर ती त्यांनी स्वीकारली पाहिजे. काही छोटी छोटी उदाहरणं आपण त्याच्यात जोडून घ्या. आज सुरुवातीला जो पुत्र कामेष्ठी यज्ञ व्हायचा, म्हणजे राजा दशरथांनी मूल होत नाही, पुत्र प्राप्ती होत नाही म्हणून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. त्याचं जे फळ मिळालं ते त्यांनी तिन्ही राण्यांना दिलं, अर्ध कैकेयीला दिलं आणि त्यातला एका अर्ध्यातलं थोडं थोडं इकडं दिलं, पण तो त्या पक्षांनी नेलं, ती वेगळी गोष्ट झाली. त्यांनी प्रजेसाठी केलं का, किंवा त्यातलं फळ असं एकमेव ह्या 3 राण्या होत्या का त्या राज्यामध्ये की ज्याला मूल होत नव्हतं? अनेक असतील. पण त्यांनी ते जे फळ होतं, म्हणजे त्यांनी जो यज्ञ केला, म्हणजे मला सांगायचा आहे तो भाग नीट समजून घ्या. आपण एखादी कृती विशिष्ट करतो, एखादा यज्ञ, एखादं आपण उद्यापन करतो एखाद्या गोष्टीचं, म्हणजे पूजन झाल्यानंतर
तर त्याचं जे फलप्राप्त्यर्थन जे असतं ना, तर ते सगळ्यांना वाटायचं असेल तर गुरुजी सांगतात की हा नारळ देतोय, त्याची वड्या करा आणि सगळ्यांना द्या. नाहीतर विशिष्ट गोष्टी सांगतात, हा नारळ घ्या, याचं गोड करा आणि फक्त घरातल्यांनीच खा. त्याचं कारण काय, की तो जो भाग तयार केलेला असतो त्या घरातल्या त्या लोकांसाठीच ते कर्म केलेलं असतं आणि त्या कर्माचं फळ किंवा तो प्रसाद असं धरून चाला की एका ठिकाणी तो नारळ मिळाला एका कुटुंबात 4 जण आहेत आणि त्याच्या वड्या त्या घरातल्या गृहिणींनी केल्या आणि कोणीतरी आलं आणि त्यांनी सांगितलं की काल असं असं हे झालं आणि त्या नारळाच्या वड्या केल्या होत्या, हा घे म्हणून त्याला. मग त्या बाईला ती वडी दिली जाते. ह्याच्याबरोबर ते कर्म सुद्धा त्या दुसऱ्या माणसाच्या झोळीमध्ये येऊन पडतं. इथं याच्यात थोडंसं क्लॅरिफिकेशन हो. द्या. कर्म येऊन पडतं म्हणजे चांगलं की वाईट गोष्ट? दोन्ही असतात. चांगलंही असतं, वाईटही असतं. कारण कुठलं कार्य केलंय ह्याच्यावरती तुम्हाला तो नंतरचा प्रसाद मिळालेला असतो ना. म्हणजे काय कार्य करताय तर ह्याचा त्रिपिंडी करून आल्यानंतर ते गुरुजी देतात, तांदूळ देतात आणि सांगतात घरातल्या तांदूळांमध्ये मिसळा. त्यावेळी जर त्या घरातल्यामध्ये जर तुम्ही दुसरा येऊन जर जेवला तर तुम्हाला तो दोष लागतोच. आता सांगा अन्न ते दादा, तो माझा ओरिजिनल प्रश्न अजूनपर्यंत थोडासा अनुत्तरित आहे की जेव्हा मला प्रसाद, एक लाडू म्हणून प्रसाद मिळाला देवळामध्ये, तो मी स्वतः ग्रहण केला किंवा काही जण आहे की वाटून टाकला, मग त्याचं हे हाऊ डू वी डिस्टिंग्विश की कुठलं स्वतःसाठी बरोबर योग्य आहे आणि कुठलं वाटलेलं योग्य? आता आपण असं उदाहरण धरू की शंकर महाराजांच्या मठामध्ये आपण गेलोय आणि तिथं तुम्हाला ती खिचडी प्रसाद रूपी तुम्हाला ती मिळाली. ती तुम्ही जर जेव्हा सगळ्यांना तुम्ही वाटता, तुम्हाला कोणालाही प्रसाद तुम्ही द्या, पण तो देताना आहे ना तुमच्या हाताने देऊ नका. त्यांच्या समोर तो द्रोण धरा की तो हाताने काढून घे. जसं मीठ आहे, हे मीठ आपण दुसऱ्याच्या हातावर देत नाही, ते मिठाची हे करतो की तू तुझ्या हाताने मीठ काढून घे. कारण मीठ जर दुसऱ्याला आपण हातात दिलं तर त्यांनी बऱ्याच गोष्टी नकारात्मकतेकडे जातात, बऱ्याच नाही 100% जातात आणि त्याच्यातनं वाद निर्माण होतात. म्हणून कोणाला मीठ देऊ नये असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणून कधीही मीठ समोर ठेवलं जातं किंवा तसं तो घेतो. तसं प्रसाद जरी दिला ना तुम्ही तो तिथं एका ह्याच्यात ठेवा, म्हणजे डिशमध्ये ठेवा किंवा की तुम्ही तुमच्या हाताने घ्या. आपण त्याचा भागीदार होऊ नये. चांगलंही नको आणि वाईटही नको. म्हणून सांगितलं की कर्मामध्ये अडकायचं नाहीये. हे मी नाहीये, हे मठात मिळालेलं आहे, हे ज्यांच्यापर्यंत जाणार आहे त्यांच्यापर्यंत जातं. अगदी किड्या मुंग्यांपर्यंत पण जातं. कारण घेतलेली खिचडीचा एखादा दाणा खाली पडतो, त्या जमिनीमध्ये तिथं मुंगी असते की लगेच ती येऊन ती खाते. म्हणजे परमेश्वर प्रत्येकाचं लक्ष कसं ठेवतो तर ते अशा पद्धतीने तो ठेवत असतो. पण असाच प्रसाद, आता अजून दुसरा भाग सांगतो बरोबर, तो विरुद्ध घटना. एखाद्या ठिकाणी 13व्याला गेला तर 13व्याला सुद्धा लाडू देतात की तिथं तो हातालाही प्रसादच म्हणतात की यांचा विचार, पण तो कोणालाही देऊ नये आणि आपणही सांगावं आम्ही हे घेत नाही. ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय, म्हणजे तो परमेश्वराने निर्मितीच अशी केली आहे ना की त्या पदार्थ सुद्धा कळतात की हे कशासाठी तयार केले गेलेले आहेत ते, आणि ते तुम्ही स्वीकारू नये. कारण त्याच्याबरोबर तो भोग सुद्धा येतो आणि हा प्रसादाचाच भाग म्हणून नाहीये. मग इथं हे संन्यासी लोकांचं अनुकरण हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. कोणाकडनं काहीही घेऊ नये. तुम्ही द्या बरं संन्यासांना एखाद्यानं की हा प्रसाद मी आणलेला आहे तो घ्या, ते नाही घेणार. ते म्हणणं आम्ही घेत नाही. का घेत नाही? मग असं होतं का की शंकर महाराज लगेच नाराज होतील माझा प्रसाद घेतला नाही, ही तुम्ही भीती त्यांच्या मनामध्ये टाकता की ते नाही यांनी प्रसाद अवेरला. असं होत नाही की तुझ्या नशिबातच नव्हता. आपण अनेक प्रकारे त्या गोष्टींना आपल्याला जसं सुचतं ना तस तसे त्याचे अर्थ काढतो. आणि मग काय होतं, एखादा म्हणतो नाही प्रसाद घेतला, काहीतरी होतं त्याचं त्या दिवशीचं काम रखडतं किंवा काही होत नाही. बघ मी म्हटलं ना तू सकाळी महाराजांचा प्रसाद अवेरलास तर आता तुझं असं झालं, तू उद्यापासून मठात जा आणि हे कर. म्हणजे असं ब्लॅकमेलिंग केलं जातं अध्यात्म
किंवा स्वाध्यायाच्या बाबतीत. आणि दादा याच्या पण एक बघितलेलं की या शंकराचार्य पण देताना ना फेकून देतात, असं हातात देत नाही कधी. त्याचं कारण असं आहे की एक आपण जी गोष्ट फेकतो म्हणजे शंकराचार्य देता, आणि एक लक्षात घ्या, देताना असं द्यावं आणि ओंजळ जे असते म्हणजे ओंजळ रीत अशी करावी लागतात, आणि देताना असं दिलं तर ते जे संन्यासी असतात ते हातात घेतात आणि असं टाकतात अंगावर, म्हणजे काय त्याग करतात, परत त्यांच्याकडे नाही तो त्याग. आणि माणसाला एकदम कळत नाही, आपण प्रसाद देताना कसं की म्हणजे आपली बुद्धी किंवा वैचारिकता जागृत अवस्थेत आपण हात पुढे करतो, पण इथं ते टाकतात नाही ही कृती समोरच्या, म्हणून ते बऱ्याच वेळा फळ खाली पडतं आणि मग आपण ते उचलून घेतो. म्हणजे काय, त्याच्यात सुद्धा मनुष्य अडकून राहत नाही. ते संन्यासांचं त्याच्यामध्ये एकदा जी गोष्ट आपण फेकतो ती उचलत नाही, याचा अर्थ तो होतो. मग तो प्रसाद असो तेव्हा त्यांनी दिलेला असो, त्यांनी त्यागलं, कारण संन्यासांच्या चरणांशी ज्या शक्ती असतात, त्या ज्या शक्तींमध्ये ते वावर असतात, त्या सर्वसामान्य घरामध्ये व्यवस्थित कार्यान्वित होत नाहीत. काही दीर्घ शक्ती असतात ज्या आपल्याला सहन होत नाहीत. म्हणून संन्यासी, कुठलेही संन्यासी खरे हा शब्द खूप महत्वाचा, कोणाच्याही घरामध्ये राहत नाहीत. आणि पाया पण पडून घेत नाही, पाया पण पडून पाया पण त्यांना स्पर्श करायचा नाही. त्याचं कारणच ते असतं की जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा त्यांच्या चरणांशी बांधलेली सगळी ही जी भूतखेतं असतात ही सगळी आपल्याकडं आकृष्ट होतात. ती त्यांची ताकद आहे. आता त्यांच्याशीच का असतात तर अग्नीचा त्याग. संन्यासांचं मोठं एक ओळखाची खूण म्हणजे कसं, एखादा संन्यासी तुमच्याकडे आला आणि म्हटले की मी संन्यासी आहे, तर त्याच्या हातात काडीपेटी द्यावी आणि सांगावं हे महाराज तुमच्या हस्ते निरंजन लावा. त्यांनी जर लावलं तर समजा तो संन्यासी नाही. ही सगळ्यात सोपी खूण आहे, कारण संन्यासी कधीही अग्नी पेटवत नाहीत, अग्नी प्रज्वलित करत नाहीत. हे कधीही लक्षात घ्यायचं. संन्यासी म्हणजे अग्नीचा त्याग करतात आणि म्हणून ह्या शक्ती त्यांच्या भोवती असतात. कधी आपण ह्या संन्यासांना जेव्हा त्यांचा देह ठेवतात यांना कधीही अग्नी दिला जात नाही, म्हणून त्यांना पाण्यात तरी सोडलं जातं किंवा जमिनीमध्ये दफन केलं जातं. कधीही तुम्हाला त्यांना म्हणजे अग्नी दिलेला आहे आणि त्यांचं मोकळे झालेत तर तसं कधी अंत्यविधी करत नाहीत. हे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं. नुसतं त्यांचं असं करतात ते नाही, ते का नाही करत ह्याचा अभ्यास आपल्याला पाहिजे. आपण काय करतो, हे कधी आपल्या घरी येत आहेत, हे कधी आपल्या घरी येत आहेत आणि आपण कधी एकदा काय करतोय, मग सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं नसेल. संन्यासांकडे एक तर काही मागू नये, आपल्याला ही खूप घाण सवय असते. म्हणजे एक आता नाव याच्यामध्ये ना तुम्ही जे सांगितलं ना, याच्या एक जुनं वाक्यप्रचार असा आहे की सत्पुरुषांची संन्यासाची धूळ आपल्या घरी लागू दे. हे चुकीचं आहे की बरोबर? नाही, धूळ लागू दे म्हणजे काय सांगितलंय, चरण नाही, धूळ लागू दे म्हटलेलं आहे. धूळ लागणं म्हणजे काय की स्वतःची उपस्थिती नाही, धूळ उडून जाते. ओके ओके ओके, धूळ उडून जाते. म्हणजे इतका सूक्ष्म विचार सूक्ष्म विचार आहेत, आजही सूक्ष्म विचार आहेत. तुम्ही संन्यासी कधीही घरी आले तर बघा, ते आल्या आल्या तुमच्या घरातल्या खुर्चीवरती बसणार नाहीत. ते त्यांचं केशरी वस्त्र त्याच्यावरती टाकतील आणि त्याच्यावर बसतील, कारण त्यांची साधनेनी ताकद एवढी असते की नुसतं तुमच्या खुर्चीत जरी बसला ना तर त्यांच्यातली जी काही शक्ती त्यांनी प्राप्त केली असते ती तुमच्या घरातल्या वस्तूंमध्ये सुद्धा उतरते. पण बऱ्याच जणांना ही सवय असते. आता एकांचं असंच झालं, एक प्रसिद्ध गायिकेचं, की त्यांना घरामध्ये ते प्रॉब्लेम्स होते ते काही सॉल्व्ह होत नव्हते आणि एक संन्यासी त्यांच्याकडे यायचे. म्हटलं ह्या संन्यासाने तुम्हाला गंध वगैरे काही दिलंय का? ते म्हणजे दिलंय. म्हटलं फेकून द्या. आता गंमत अशी की संन्यासांनी दिलेलं गंध ते सुद्धा उत्तम गंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्तात्रयांच्या म्हणजे गाणगापूरच्या पादुकांवरचं गंध. म्हणजे आता असं गंध म्हणजे त्याची ताकद किती असेल. असं गंध जेव्हा संन्यासांनी दिल्यानंतर त्यांना म्हटलं ते फेकून द्या. म्हटलं आलंय कसं, किंवा तत्व तुम्ही लक्षात घ्या ना. तत्वाचा आपण कधी विचारच करत नाही. त्यांनी ते म्हटलं अहो कसं फेकणार. त्यांनी सांगितलं हे ठेवा घरामध्ये रोज लावू द्या. म्हटलं मग फोन करू नका. म्हटलं
हे फेका तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि ते त्यांनी म्हणजे ते मग असं करू का म्हणे बाहेर जाऊन कुठेतरी झाडाखाली ठेवू का. म्हटलं नाही, फेका म्हणजे काय, असं टाकलं की आपण उचलत नाही, परत फेकून देतो आपण. म्हणजे फेकलेली गोष्ट आपण जनरली उचलत नाही. मग ती त्यांनी ती फेकली. म्हटलं तुम्हाला ह्याच्यात नाही ना, तर तुम्ही म्हणे मी नदीत प्रवाहित करू का. त्यांचाही प्रश्न बरोबर आहे, एवढं हे दिलेलं मग नदीत प्रवाहित करू. म्हटलं नाही, फेकणं म्हणजे फेकणं, कुठेही फेका, कचऱ्यात फेका, कुठेही फेका. म्हणून कचऱ्यात कसं फेकणार. मनुष्य भावनिक इतका अडकलेला असतो आणि त्याच्यातनं मग अशा चुका होत्यात. आणि मग त्यांनी ते खरं म्हटलं तुम्ही आता गॅलरीत जा आणि वरनं मागच्या नाल्यामध्ये फेका. त्यांच्या घराच्या मागं नाला आहे, त्यांनी फेकलं. फेकल्यानंतर म्हटलं आता उद्या सांगा मला. आणि खरंच झालं की दुसऱ्या दिवसापासून वडिलांची तब्येत ओके. आणि ते मला म्हटलं की मी इतकं आम्ही सेवा दिली, सेवा करतो त्यांच्या याच्यामध्ये, पण मग असं कसं झालं, त्यांनी काही केलं का. तर म्हटलं त्यांनी काही केलेलंच नाहीये. प्रत्येक मनुष्य आपल्या मनामध्ये आपल्या हे असं असतं की हा आपल्या घरात आला आणि ह्यांनी काहीतरी केलं, तसं नाहीये. पण त्यांनी जी आणलेली गोष्ट आहे ना, ती आपण स्वीकारली पाहिजे. ते आपण जे मागून घेतो. आपण बघा की दत्तात्रयांच्या स्थानावर जातो आणि आपल्याला गंध मिळतंय का, काही मिळतंय का, आपण किती आटापिटा करतो की आपल्याला कधी एकदा मिळतंय. म्हणजे ह्याला दत्तात्रयांचं बुलढाणा शेगावच्या पुढचं जे स्थान आहे, तिथं ह्याच्यामध्ये आम्ही तिथं की दत्तात्रयांनी परिधान केलेलं वस्त्र तिथं विकतात, प्रसाद म्हणून ते विकतात. मग माझा एक त्यांना एक सहज मी त्यांना प्रश्न विचारला की हे तुम्ही विकताय, तर तुम्हाला मी पावती करण्यापेक्षा, ती 500 रुपयाची का 200 रुपयाची पावती होती, करण्यापेक्षा मी 500 रुपये म्हटलं तर दानपेटीत टाकतो, तुम्ही मला हे सोळं द्या, मला याची पावती करायची नाहीये त्याला. तर ते म्हटले नाही नाही, ते याच्यासाठी पावती. म्हटलं हा व्यवहार झाला. मग म्हटले मग नाही ते तुम्ही घ्यायचं तर घ्या, नाही तर नका. मला वाद घालायचा प्रश्न नव्हता. पण एक कधीही लक्षात घ्यावं, आपण ज्या तत्वाला दर्शनाला जातो तिथं इतर माणसं सुद्धा दर्शनाला येतात. आणि ते जे प्रदान केलं जातं, कुठलीही वस्तू प्रदान केली जाते, वस्त्र प्रदान केलं जातं, ते काय अनुषंगाने प्रदान केलेलं आहे ना, हे आपल्याला माहीत नसतं. आणि मग ते प्रदान केलेलं आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला तशा स्वीकारायला लागतात, तसंच ते तुमच्याकडे येतं. आणि हा सगळ्यात मोठा इथं प्रॉब्लेम आहे की आपण गेलो की कुठं, आज अमुक ठिकाणी गेलो, बाबा निमकरोलीला गेलो, आलं तिथनं फोटो घेऊन आला, तिरुपतीला गेलो तिथनं फोटो घेऊन, असं करत 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 आपण सगळ्या गोष्टी सांभाळतो किंवा त्याच्या घरामध्ये साठवतो. तर ह्या सगळ्यांची गरज नाहीये. आणि मुळात म्हणजे घरामध्ये संन्यास आलं, त्यांचं कधी संन्याशांच्या पूजनाच्या ऐवजी त्यांचं पादुका पूजन होतं. ते पादुका पूजन केल्यानंतर बऱ्याच जणांना असतं की त्यातलं एक फुल काढून ठेवा, मग ते घरात ठेवा, खिशात ठेवा, डबीत ठेवा, कपाटात ठेवा. बरं, ह्या गोष्टी सहजतेने होतात. ते सांगतच नाहीत की तुम्ही करा. संन्यासी कधीही सांगत नाहीत की मी घेऊन आलेल्या पादुकांवरचं एक फुल तुम्ही घरात ठेवा. मी परत सांगतो, मुद्दामून शब्द वापरतो, संन्यासी स्वतः जेव्हा येतात, तुम्ही महाराजांच्या पादुका आमच्याकडे आल्या आणि मग त्यातलं काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते फुल तुम्ही वाहिलेलं आहे का. ज्यांनी वाहिलेलं आहे त्याच्या सुमन शब्दच नाव आहे त्या फुलाला, काय म्हणतात तर सुमन. ज्या मनाने, जे सुंदर मन आहे तिथं रित केलं आणि तिथनंच परत आपण ते उचलतो. पण ते उचलताना त्यांनी कुठल्या भावनेने ठेवलं आपल्याला माहित नसतं. माणसांच्या मनात प्रश्न होता, असं कसं म्हणता, अहो स्वामींच्या पादुका आहेत, त्याच्या डोक्यात थोडंच त्याच्यामध्ये असेल. हो, पण ते दर्शन घेताना तो 100 अडचणींमध्ये जर असेल आणि त्यांनी ते त्याच्या ह्यानी व्हायला असेल, तर ते तुमच्याकडं ट्रान्सफर हे होतच होतं. हा प्रवाह आहे, हा नीट अध्यात्मामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून कायम सांगत असतो की ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज जे खरे संत होते, त्यांनी कधीही असल्या भानगडीत असल्या गोष्टी केल्या नाहीत की हा प्रसाद घ्या, हे फुलं घ्या, अमुक करा. कधीही केलं नाही. त्याचं कारण असं की ह्या गोष्टी भारीत असतात. कित्येक जणांचे प्रॉब्लेम आपण स्वतः बाहेरनं जाऊन घेऊन आलेलो असतो.
की तुम्ही इकडनं जा आणि याच्यात मनुष्य हल्ली जादूटोणाच्या पाठीमागे खूप लागला. ह्याच्यातनं जादूटोणा होतो. मग ती खरं आहे का? मग ते लाल किताब घेऊन बसायचं, मग त्याच्यात आपल्या पॉडकास्टवरच्या कुठल्या ते छोटे उपाय असतात ते आणि एकदम करायचं. जाम रस घेऊन बघतात बस 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 काही त्याच्यामध्ये हे नाही की ते करायचं, मग अमुक गोष्ट करा, इकडनं हे धागे आणा, ते गंडे आणा, काहीही गरज नाहीये. काळ्या दगडावरची रेघ आहे. तुमच्या नशिबातले रोग आणि भोग कोणीही बदलू शकत नाही. ते तुम्हाला स्वतःला भोगायलाच लागणार. फक्त तारक मंत्र, तारक मंत्राचा अर्थ काय आहे? स्वामींचा मंत्र तारक मंत्र असो, पण तारक मंत्र हा स्वामींचा मंत्र म्हणून प्रसिद्ध झाला. पण असे अनेक तारक मंत्र आहेत की जे म्हटले जातात. तारक म्हणजे काय? जो तरुण नेतो, संपवत नाही. तारकचा शब्द कधी घेतलाय का अर्थ आपण? घोर अष्टकम, घोराष्टक म्हणजे काय? घोर म्हणजे काय तर दीर्घ, आणि 8 म्हणजे अष्टकम म्हणजे काय तर 8 श्लोकांमध्ये बसवलेले त्याचा अर्थ उपाय काय आहे. म्हणून ते त्याच्यामध्ये म्हणत आहे घोर, अतिशय जर तुम्हाला कष्टमय अवस्था असेल, मन अशांत असेल, काही त्रास असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याची ह्या 8 मंत्रांची केलेली साधना, म्हणून त्याला घोर अष्टक. घोर या शब्दाचा अर्थ अतिशय तीव्र, की ज्यांनी मनस्ताप होतो, तीव्रता त्याची, म्हणून त्या शब्द आपण म्हणतो ना ह्याला घोर लागला, म्हणजे सूक्ष्मात जातं ते, सूक्ष्मात नेतो हा शब्द. आणि अष्टकम, अष्टकम म्हणजे 8. म्हणून त्यांनी ते जे लिहिलेलं आहे त्याच्यात दत्तबाबांनी महाराजांनी लिहिलेली आहे. आपण कधी असा विचार करत नाही की एकच लिहायचं असतं, तर त्यांनी बाकीचे लिहिलंच नसत्या. घोर अष्टकम लिहिल्यावर दत्तबाबांनी वासुदेवानंदांनी का लिहिलं? टेंबेस्वामींनी समाजाला कळण्यासाठी, तुम्हाला कुठलं कशासाठी काय हवंय आणि कशातनं काय मिळतंय हे ज्ञान त्यांनी तुम्हाला स्तोत्रांमार्फत तुमच्या समोर मांडलेलं आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा